रायपूर येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पळसखेड धरणाजवळील विहिरीची प्रशासनाने केली पाहणी। शिवसेना नेते संदीप गायकवाड यांची मध्यस्थी। नमस्कार, आपण पाहतात पोलीस टाइम्स मराठी न्यूज। रायपूर येथील पाणी प्रश्न जटिल झाला असून नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत। यासाठी आज सकाळी पळसखेड धरणाजवळील विहिरीची अधिग्रहणासाठी तहसीलदार श्री कुमरे साहेब तथा जलसंधारणचे मनीष गवडी साहेब यांनी शिवसेना नेते संदीप भाऊ गायकवाड यांच्या मागणीवरून गावकऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली। पळसखेड येथील गजानन चिंचोले यांचे विहिरीवरून पाण्याची सुविधा अनेक वर्षापासून रायपूरला सुरू आहे, परंतु काही महिन्यापासून हे पाणी ग्रामपंचायत रायपूर यांच्याकडून मोबदला थकल्यामुळे व विहीर धारकाने वाढीव मोबदला मागितल्यामुळे हा पुरवठा बंद केलाय। त्यामुळे गावकऱ्यांना 2-2 महिने पिण्याचे पाणी मिळत नसल्या कारणाने नागरिक त्रस्त झाले आहेत। या संदर्भात गावकऱ्यांनी आंदोलन मोर्चेही काढले आहेत। आता हा विषय प्रशासनाने गांभीर्याने घेत आज विहिरीची पाहणी करून संबंधित विहिरीचे मालक यांच्याशी चर्चा करून तहसीलदार कुमरे साहेब यांनी पाणी प्रश्नासाठी तात्पुरता तोडगा काढलाय। सदर पाणी रायपूरसाठी सुरू करून दिले आहे, तरीही गावात दररोज पाणी मिळेल अशी सुविधा नाही। गावात नवीन पाण्याची टाकी आहे, परंतु फिल्टर प्लांट सुरू नाही। हा प्रश्न लवकर पूर्णपणे सोडविण्यासाठी शिवसेना नेते संदीप भाऊ गायकवाड यांच्या मध्यस्थीने व सहकार्याने प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत। यावेळी प्रमुख उपस्थितीत रायपूर ग्रामसेवक श्री इंगडे साहेब, बालाप्रसाद जयस्वाल, पळसखेड माजी सरपंच रमेश गवते, अनुप अहिर, निलेश राजपूत, शमीम सौदागर, पंढरी भोसले, मोहम्मद सज्जाद, मोहम्मद हकीम, पवन पांडे।